मुलांनो, पुढचा भाग आपण इथं घेऊया। मागच्या तासाला आपण विद्युत ऊर्जेचा औष्णिक परिणाम हा भाग बघितलेला होता आणि त्यावर आधारित उपकरणं कशी कार्य करतात हा भाग घेतलेला। याच्या पुढचा हा भाग येतो की विद्युत शक्ती म्हणजे काय। आता विद्युत शक्तीचा जर अर्थ आपल्याला बघायचा असेल तर पहिल्यांदा शक्ती या शब्दाचा अर्थ फक्त आपल्याला घ्यावा लागेल। कशाला म्हणतो आपण शक्ती किंवा ऊर्जा, तर आपण मग घेतो की एखादं कार्य आपल्याला करायचं असेल तर ते कार्य करण्यासाठी आपल्याला जी ऊर्जा वापरावी लागते त्या ऊर्जेला आपण शक्ती असं म्हणतो। मग तोच अर्थ आपण विद्युत शक्तीच्या स्वरूपामध्ये हा घेऊ शकतो। इथं विद्युत शक्ती म्हणजे काय तर विद्युत प्रवाह जो पाठवला जातो त्या विद्युत प्रवाहामुळे सुद्धा कार्य हे घडवलं जातं आणि तो जो विद्युत ऊर्जेच्या वापराचा दर आहे त्या विद्युत ऊर्जेच्या वापराच्या दरालाच म्हटलं जातं विद्युत शक्ती। मग काय सूत्र आपण घेऊ शकतो विद्युत शक्तीचं किंवा विद्युत शक्ती काढण्यासाठी, तर वेगवेगळ्या प्रकारे सूत्र जी आपण खरं तर औष्णिक ऊर्जेमध्ये पण बघितलेली होती तीच सूत्र आपण इथं घेतलेत। P बरोबर VI। आता याचा अर्थ आपण घेतलेला होता P म्हणजे पॉवर म्हणजे शक्ती, V विभवांतर आणि I याचा अर्थ होतो विद्युत धारा किंवा विद्युत प्रवाह। आता हेच सूत्र आपण वेगवेगळ्या प्रकारे इथं घेऊ शकतोय। दुसरं सूत्र आपण घेतलंय P बरोबर I वर्ग R। आता I चा अर्थ तोच आहे, R चा अर्थ इथं काय होतो तर R ला आपण म्हणतो विद्युत रोध। त्यानंतर पुढचं सूत्र दिलंय P बरोबर V वर्ग छेद R। म्हणजे जशा किमती आपल्याला उदाहरणामध्ये दिलेल्या असतील त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचं सूत्र इथं आपण वापरू शकतो। मग ही जी विद्युत शक्ती आहे ही विद्युत शक्ती कोणत्या एककामध्ये मोजली जाते तर विद्युत शक्ती मोजण्याचं एकक हे वॅट येतं। त्यामुळे वॅट या एककामध्ये विद्युत शक्ती ही मोजली जाते। पण वॅटपेक्षा पण मोठं असणारं एकक येतं ज्या एककाला म्हटलं जातं किलोवॅट। त्यामुळे किलोवॅट या एककामध्ये सुद्धा विद्युत शक्ती ही मोजली जाते। मग समजा आपल्याला एक वॅट विद्युत शक्ती याचा अर्थ सांगायचा आहे तर तो अर्थ आपण कसा सांगू शकतो तर तो अर्थ आपण साधारण या सूत्राचा उपयोग करून हा पटकन लक्षात ठेवू शकतो। एक वॅट विद्युत शक्ती ही सांगायची आहे तर त्यासाठी आपल्याला V म्हणजे विभवांतर पाहिजे आणि I म्हणजे वाहणारी विद्युत धारा पाहिजे। आता विभवांतर आपण व्होल्ट या एककामध्ये मोजतो, विद्युत धारा ही आपण एम्पियर या एककामध्ये मोजतो आणि त्यावरून असं आपण सूत्र इथं लिहू शकतो आणि एक वॅट शक्ती याचा अर्थ आपण सांगू शकतो। मग काय सांगता येईल, एक वॅट शक्ती किंवा वापरली जाईल एक वॅट शक्ती तर वाहणारा विद्युत प्रवाह किंवा वाहणारी विद्युत धारा जी आहे ती 1 एम्पियर असेल, निर्माण होणारं जे विभवांतर असेल ते 1 व्होल्ट असेल, तर या दोघांचा जो गुणाकार आहे त्या गुणाकारावरून आपण एक वॅट शक्ती ही सांगू शकतो। त्यामुळे एक वॅट शक्तीचा अर्थ हा या पद्धतीने होतो। समजा आपल्याला किलोवॅट आणि वॅट यांचा संबंध सांगायचा आहे तर तो काय सांगू शकतो तर तो संबंध आपण या पद्धतीनं घेऊ शकतो की 1 किलोवॅट बरोबर 1000 वॅट हा संबंध इथं आपल्याला सांगते। आता काही उदाहरणांमध्ये आपल्याला किलोवॅट तास असं एकक हे दिलेलं असतं। मग या एककाचं किंवा किलोवॅट तास याचं रूपांतर आपल्याला वॅट सेकंदामध्ये हे करायचं असेल तर ते आपण कसं करू शकतो ते आपण इथं पुढं लिहिलंय। काय बघा घेतलं इथं आपण 1 किलोवॅट तास असं आपण इथं घेतलंय आणि त्याचं रूपांतर आपल्याला वॅट सेकंदामध्ये करायचं आहे। कसं करू, पहिल्यांदा आपल्याला जे किलोवॅट आहेत त्या किलोवॅटचं रूपांतर आपल्याला वॅटमध्ये करावं लागेल। 1 किलोवॅट आहेत त्याचं रूपांतर आपण इथं केलं 1000 वॅट। आता इथं तास आहेत, तासाचं रूपांतर आपल्याला इथं सेकंदामध्ये करायचं आहे। मग 1 तास म्हणजे किती सेकंद होतील तर 1 तासाचे सेकंद इथं आपण घेतलेत 3600 सेकंद। या दोघांचा गुणाकार केला आपण, या दोघांचा गुणाकार केला तर तो एवढा येईल, हे वॅट सेकंद होतील। आता हे जे वॅट सेकंद आहेत ते आपण घातांकाच्या स्वरूपामध्ये इथं लिहू शकतो। पॉइंट कुठं दिलेला आहे बघा इथं, आपण इथं 1 2 3 4 5 आणि 6
6 स्थळानंतर इथं पॉईंट दिलाय म्हणून इथं 3.6 घेतले. 3.6 गुणिले 10⁻6 हे वॅट सेकंद एवढे झाले. म्हणजे 1 किलोवॅट तास याचं रूपांतर जर आपण वॅट सेकंदामध्ये केलं तर ते 3.6 गुणिले 10⁻6 एवढं होईल, किंवा यालाच आपण म्हणू की हे जूल आहे. त्यामुळे या पद्धतीनं किलोवॅट तासाचं रूपांतर आपण वॅट सेकंदामध्ये हे करू शकतो. त्यानंतर आपल्याला मागच्या तासाला जी आपण औष्णिक ऊर्जा घेतली किंवा औष्णिक परिणाम घेतला त्यावर आधारित काही उदाहरणं आणि या आत्ताच्या विद्युत शक्तीवर आधारित काही उदाहरणं ही आपल्याला बघायची आहेत. पहिल्यांदा आपण पुस्तकामध्ये जी सोडवलेली उदाहरणं दिलेली आहेत ती आपण इथं घेऊया. पहिलं उदाहरण घेते मी इथं. पहिलं उदाहरण सोडवलेलं दिलेलं आहे. बघा काय आहे. जेव्हा विद्युत इस्त्री कमाल तापते तेव्हा 840 वॅट मूल्याची ऊर्जा खर्च होते व जेव्हा ती किमान गरम होते तेव्हा 360 वॅट मूल्याची ऊर्जा खर्ची पडते. जर विभवांतर 220 व्होल्ट असेल तर वरील प्रत्येक उदाहरणामधील विद्युत धारा आणि रोध काढा. हे दोन गोष्टी आपल्याला इथं काढायला सांगितलेल्या आहेत. आता काय म्हटलं इथं, इस्त्रीचं उदाहरण दिलंय की इस्त्री जेव्हा कमाल तापते तेव्हा वापरलेली ऊर्जा म्हणजे शक्ती किती वापरले, म्हणजे आपण इथं पहिल्यांदा घेऊ शकतो की ही P1 ची किंमत आहे. ही P1 ची किंमत आपल्याला दिले 840 वॅट. त्यानंतर किमान तापते म्हणजे कमीत कमी ती विद्युत इस्त्री तापते तेव्हा शक्ती किती वापरली जाते, त्याच्यासाठी आपण P2 हे अक्षर घेतलंय 360 वॅट. आणि विभवांतर दिले म्हणजे V ची किंमत दिले 220 व्होल्ट. आपल्याला दोन गोष्टी काढायच्या आहेत. एक तर I ची किंमत काढायची आहे म्हणजे विद्युत धारा काढायची आहे आणि दुसरं रोध हा काढायचा आहे. दोन्हीच्या ठिकाणी आपल्याला दोन्ही गोष्टी काढायच्या आहेत. मग आपण इथं पहिली गोष्ट घेतली, जेव्हा उष्णतेचा दर हा कमाल असतो म्हणजे जास्तीत जास्त असतो, विद्युत इस्त्री ही जास्तीत जास्त तापते, तेव्हा I किती मिळेल आपल्याला हे काढायचं आहे. त्यासाठी आपण इथं सूत्र घेतलंय P1 = V गुणिले I. आता याच्यामध्ये आपल्याला I ची किंमत काढायची आहे त्यामुळे I बरोबरचं सूत्र आपण तयार करून घेतलं. I बरोबर हे V या बाजूला येईल पक्षांतर करून, त्यामुळे P1/V. याच्यामध्ये आपण किमती घातल्या. P1 ची किंमत येते 840, 220 शून्य गेले. जर आपण 84 ला 22 न भागलं तर आपल्याला उत्तर मिळतं 3.82 एम्पियर. त्यामुळे एक पहिली किंमत आपल्याला इथं मिळाली विद्युत धारा. आता रोध काढायचा आहे म्हणजे R काढायचा आहे. विद्युत रोध काढण्यासाठीचं सूत्र आपण ओहमच्या नियमामध्ये बघितलेलं होतं. R बरोबर V/I. आता याच्या पण किमती आपण इथं घातल्यात. 220 भागिले ही आलेली किंमत 3.82. आता हा जो पॉईंट आहे तो पॉईंट आपण इथं काढू शकतो. या पॉईंटची किंमत म्हणजे 100 होते म्हणजे 2 शून्य येतात. ती 2 शून्य समजा आपण 220 वर वरती दिली आणि डायरेक्ट आपण भाग लावला तर आपल्याला उत्तर जे मिळतं ते या पद्धतीनं मिळतं 57.60 ओहम. त्यामुळे हा रोध इथं आपण काढू शकलो. कमाल असताना आपण काढलं, तसंच आता किमान असताना सुद्धा आपल्याला सेमच काढायचं आहे. उष्णतेचा दर किमान असताना पुन्हा सूत्र आपण तसंच वापरलं, फक्त इथं P2 म्हटलं आपण बरोबर V गुणिले I. पुन्हा I काढायचं आहे त्यामुळे I बरोबरचं सूत्र तयार करून घेतलं P2/V. याच्यामध्ये किमती घातल्या. आता P2 ची किंमत इथं दिले 360, V ची किंमत 220 आहे. हे शून्य गेले, आपण जर भाग लावला तर आपल्याला इथं किंमत मिळते 1.64 एम्पियर. त्यामुळे विद्युत धारा ही आपल्याला मिळते 1.64 एम्पियर. आता याचा पण रोध हा आपल्याला काढायचा आहे. मग रोध काढण्यासाठी पुन्हा वरती जसं सूत्र वापरलं तसंच घेतलं. R बरोबर V/I. याच्यामध्ये या किमती घातल्या. V ची किंमत तर 220 आहे, I ची किंमत 1.64 आहे. हा पॉईंट घालवायचा असेल तर वरच्या संख्येला आपल्याला 2 शून्य वाढवावी लागतील आणि आपण भाग देऊ शकतो. याला जर भाग दिला तर एवढं उत्तर मिळतं 134.15 ओहम. त्यामुळे I आणि R या दोघांच्या पण किमती या उत्तरामध्ये इथं आपण काढलेल्या. बघूया आपण दुसरं गणित काय दिलेलं आहे.
दुसरं उदाहरण इथं घेऊ आपण. उदाहरण काय दिले बघा. 4 ओहम रोधामध्ये 100 जूल उष्णता निर्माण होते, तर निर्माण होणारं विभवांतर किती? सरळ सरळ सोप्या पद्धतीनं गणित दिले. आता दिलेल्या किमती आपण पहिल्यांदा लिहून घेऊया. पहिल्यांदा म्हटले रोध म्हणजे आर ची किंमत इथं दिले, आर बरोबर 4 ओहम. त्यानंतर 100 जूल उष्णता निर्माण होते, उष्णता हीटसाठी आपण अक्षर घेतलेलं होतं एच बरोबर 100 जूल एवढी उष्णता. एक वेळ याच्यामध्ये दिलेली आहे 1 सेकंदाचा, त्यामुळे टी बरोबर आपण घेतलाय 1 सेकंद. तर आपल्याला काढायला सांगितलेलं आहे विभवांतर म्हणजे व्ही ची किंमत किती ही काढायला सांगितलेली आहे. तर आपण यावर आधारित उष्णतेवर आधारित सूत्र काय बघितलेलं होतं की एच बरोबर आय वर्ग आर टी हे सूत्र बघितलेलं होतं. यामध्ये जी आपल्याला किंमत काढायची आहे पहिल्यांदा ती आय ची किंमत काढून घ्यावी लागेल आणि नंतर व्ही ची किंमत काढावी लागेल. मग सूत्र काय याच्यावरून तयार होईल? हे आय वर्ग आपण इथंच ठेवले, आर आणि टी यांचं पक्षांतर केलं तर आपल्याला सूत्र असं मिळतं एच अपॉन आर टी. आता इथं आयचा वर्ग आहे, याचं वर्गमूळ आपण घेतलं आय, इकडचं वर्गमूळ घेतलं तर हे पण आपल्याला वर्गमूळ चिन्हामध्ये लिहावं लागेल. त्यामुळे वर्गमुळात एच अपॉन आर टी असं आलं. आता याच्यामध्ये आपण किमती घातल्या. एच ची किंमत 100 आहे, आर ची किंमत 4 आहे आणि टी ची किंमत 1 आहे. इथं आपण 4 न 100 ला भागलं तर उत्तर आपल्याला मिळतं 25. हे वर्गमुळात 25 आहेत, वर्गमुळात 25 याचा अर्थ होतो 5 एम्पियर. त्यामुळे आयची आपल्याला किंमत पहिल्यांदा इथं मिळाली 5 एम्पियर. आता आयची किंमत मिळाल्यानंतर आपण व्ही ची किंमत काढू शकतो. यासाठी सूत्र आपण काय घेऊ शकतोय, जे आपण ओहमच्या नियमाचं सूत्र बघितलेलं होतं, व्ही बरोबर आय आर. आयची किंमत आपल्याला मिळाले 5, आर ची किंमत आपल्याला इथं दिले 4, त्यामुळे 5 गुणिले 4 बरोबर 20 व्होल्ट एवढं उत्तर इथं येईल. म्हणजे हे जे निर्माण होणारं विभवांतर आहे हे विभवांतर इथं 20 व्होल्ट असेल हे आपण सांगू शकतो. त्यामुळे हे एक उदाहरण इथं दिले. त्यानंतर पुढचं उदाहरण इथं दिलंय, सोपं असणारं उदाहरण आहे की एक विद्युत बल्ब आहे, त्या बल्बमधून वाहणारी जी विद्युत धारा आहे ती 0.50 एम्पियर आहे. त्याचं जे विभवांतर असेल ते विभवांतर 220 व्होल्ट असेल, तर त्याच्यामध्ये शक्ती किती निर्माण होते सांगा, किंवा ऊर्जा किती वापरली जाते सांगा. हे सरळ सरळ विचारले. त्यासाठी आपण सूत्र इथं घेतलं पी बरोबर व्ही गुणिले आय. व्ही ची किंमत 220 गुणिले आय ची किंमत 0.50. या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला 110 वॅट असं उत्तर इथं मिळतं. त्यामुळे हे सोपं असणारं उदाहरण इथं येतं. त्यानंतर पुढचं उदाहरण इथं दिलंय, जे उदाहरण मी इथं लिहिलंय काय आहे बघा. उदाहरण 400 वॅटचा रेफ्रिजरेटर आहे, फ्रीज आहे, जो दररोज 8 तास काम करतो. 3 रुपये प्रति किलोवॅट तास याप्रमाणे जर 30 दिवसामध्ये ऊर्जा वापरलेली असेल तर त्या ऊर्जेची किंमत किती आहे हे सांगा, असं गणित इथं दिलेलं आहे. मग पहिल्यांदा आपल्याला या गणितामध्ये काय करावं लागेल, दररोज तो फ्रीज 8 तास चालू राहतो हे आपल्याला माहिती आहे. त्या महिन्याचे 30 दिवस आहेत आणि त्याला लागणारी जी शक्ती आहे ती शक्ती 400 वॅट एवढी दिली. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला 30 दिवसामध्ये एकूण वापरलेली ऊर्जा किती आहे, एकूण वापरलेली शक्ती किती आहे हे आपल्याला काढावं लागेल. आणि ते काढण्यासाठी आपण इथं काय लिहिलंय, 400 वॅट. दररोज तो फ्रीज किती तास चालतो, तर 8 तास म्हणजे गुणिले 8. असे दिवस किती आहेत महिन्याचे, तर महिन्याचे दिवस दिलेत 30. त्यामुळे या सगळ्यांचा गुणाकार हा आपल्याला इथं करावा लागेल. आणि हा जर गुणाकार केला तर आपल्याला इथं उत्तर मिळतं 96,000 वॅट तास. आता मी एकक लिहिताना कसं लिहिलंय बघा, इथं वॅट लिहिलं पहिल्यांदा, कारण 400 वॅट दिलेले आहेत आपल्याला, म्हणून मी वॅट घेतलं आणि पुढं तास म्हटलं. तास का, तर 8 तास दिलेले आहेत, त्यामुळे इथं एकक येईल वॅट तास. आता या वॅटचं आपण किलोवॅटमध्ये रूपांतर करू शकतो. 96,000 वॅट याचं रूपांतर आपल्याला किलोवॅटमध्ये करायचं झालं तर किती किलोवॅट येतील इथं, 96 किलोवॅट. त्यामुळे उत्तर आपल्याला मिळालं 96 किलोवॅट तास याप्रमाणे. आता आपल्याला ऊर्जेची किंमत काढायची आहे. 1 किलोवॅट ताससाठी आपल्याला दर दिलेला आहे. 1 किलोवॅट ताससाठी आपल्याला दर दिला आहे 3 रुपये. असे आपण
30 दिवसांमध्ये किती वापरलेली आहे? 96 किलोवॅट तास. त्यामुळे एकूण ऊर्जेची किंमत किती आली? तर त्यासाठी आपण इथं केलेलं आहे 96 किलोवॅट तास एकूण वापरलेली ही ऊर्जा असेल. प्रत्येक किलोवॅट तासची किंमत 3 रुपये प्रमाणे आहे. त्यामुळे या दोघांचा गुणाकार आपण केला तर आपल्याला इथं उत्तर मिळतं 288 रुपये. त्यामुळे हे उत्तर 30 दिवसामध्ये वापरलेल्या ऊर्जेची किंमत किती? तर 30 दिवसामध्ये वापरलेल्या ऊर्जेची किंमत ही 288 रुपये एवढी इथं येईल. हे उदाहरण जे पुस्तकामध्ये सोडवून दिलेलं आहे. थांबूया इथं. पुढचा भाग आपण पुढच्या तासाला बघूया.